नसांमधील घाणेरडं कोलेस्टेरॉल खेचून बाहेर काढतील हे 5 पदार्थ. आजकाल उच्च कोलेस्टेरॉल ही समस्या इतकी गंभीर झाली आहे की अनेक लोकांना त्याचा परिणाम त्यांच्या दैनंदिन जीवनावर दिसायला लागतो. शरीरात खराब कोलेस्टेरॉल किंवा LDL ची पातळी वाढल्यानं रक्तवाहिन्या अरुंद होतात, हृदयावर ताण येतो आणि धमन्या बंद होण्याची शक्यता वाढते. सुरुवातीला ही समस्या थोडीच असते, त्यामुळे लोक ती दुर्लक्ष करतात. पण काळजी घेतली नाही तर भविष्यात गंभीर आजार उद्भवू शकतात. शरीरात खराब कोलेस्टेरॉलची पातळी जास्त असण्याची लक्षणं साधारणपणे अशा प्रकारची दिसतात. नेहमीपेक्षा जास्त थकवा जाणवणे, काही पावले चालल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत हलके दुखणे, पायात हातात वारंवार दुखणे किंवा झोपेत अचानक उठून श्वास घेण्याची आवश्यकता वाटणे. अनेकदा लोक याला फक्त थकवा किंवा वायूचे परिणाम मानतात, परंतु हे हृदयाकडून दिलेल्या इशाऱ्याचे स्वरूप आहे. कोलेस्टेरॉल हा शरीरासाठी आवश्यक आहे, परंतु त्याचे 2 प्रकार आहेत. HDL म्हणजे चांगले कोलेस्टेरॉल जे हृदयाचे रक्षण करते, तर LDL म्हणजे वाईट कोलेस्टेरॉल जो रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतो आणि हृदयास धोका निर्माण करतो. चुकीचा आहार, कमी हालचाल, ताणतणाव आणि अनियमित जीवनशैलीमुळे हळूहळू हा वाईट कोलेस्टेरॉल वाढतो. काही पदार्थ नैसर्गिकरित्या रक्तवाहिन्यांमधील चरबी कमी करतात, कोलेस्टेरॉल नियंत्रित करतात आणि हृदय निरोगी ठेवतात. कोलेस्टेरॉल म्हणजे काय? आपल्या शरीरात 2 प्रकारचे कोलेस्टेरॉल असतं. एक शरीराला उपयोगी HDL हे रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवतं आणि दुसरं धोकादायक LDL हे रक्तवाहिन्यांच्या भिंतीवर प्लेक नावाची घाण जमा करतं. हा LDL जर जास्त वाढला तर नसा अरुंद होतात, रक्तप्रवाह कमी होतो, रक्तदाब वाढतो आणि हृदयाला सतत जास्त काम करावं लागतं. हृदयाला ऑक्सिजन कमी मिळतो आणि मग सुरुवात होते छातीत दुखणं, अचानक दम लागणं, चालता चालता पाय दुखणं आणि शरीरात जास्त थकवा येणं. यालाच आपण हार्ट ब्लॉकेज म्हणतो. तोही आवाज न करता वाढत राहतो. एक दिवस हीच घाण तुकडा बनून रक्तप्रवाह अडवते आणि हार्ट अटॅक होतो. लक्षणं: सुरुवातीला काहीच जाणवत नाही, थोडा जास्त दम लागतो, ताण वाढला तरी छातीत किरीमिरी येते, थोडं चाललं की पाय दुखायला लागतात, शरीर सतत थकलेलं वाटतं, डोकं जड, चिडचिड आणि आपण म्हणतो वय झालं आहे. मुळात हे कोलेस्टेरॉलचा पहिला इशारा असतो. वाईट कोलेस्टेरॉल वाढतं कुठून? जास्त तेल, तळलेलं खाणं, साखर आणि मैद्याचे पदार्थ, रात्री उशिरा खाणं, बसून बसून काम, झोपेचा अभाव, ताण, चिडचिड, राग, सतत मोबाईलवर वाकून बसणं, धूम्रपान, दारू, ही सगळी जीवनशैली नसांना जाड, कमकुवत आणि बंद करते. पण ही चांगली बातमी काय? निसर्गात असे पदार्थ आहेत जे नसांना पुन्हा स्वच्छ करतात. जिथे वाईट कोलेस्टेरॉल चिकटलेला आहे तिथून ते खेचून बाहेर काढतात. हृदयविकाराचं खरं रहस्य. आपल्यापैकी अनेक लोकांना वाटतं कोलेस्टेरॉल म्हणजे फक्त तेलकट अन्नाचा परिणाम, पण नाही, हे एक शांत, हळूहळू वाढणारं संकट आहे. या साऱ्या प्रक्रियेचं आतलं विज्ञान आपण जेव्हा जास्त ताण, चुकीचा आहार, झोप कमी, धूम्रपान सारख्या सवयी करतो, रक्तवाहिन्यांची आतील नाजूक त्वचा सुरकुतते. या जागी जखमा तयार होतात. शरीर त्या जखमा भरायला वाईट चरबी, कोलेस्टेरॉल पाठवतं. ती तिथे थर म्हणजेच लेअर म्हणून साठते.
पहिले थोडे मग थोडे अजून वर्षानुवर्ष होत राहिलं की रक्ताला जागा कमी, दाब वाढतो, हृदय जास्त मेहनत करतं आणि एक दिवस रक्तप्रवाह थांबला म्हणजे सगळं संपलं. नसांमध्ये लपलेली आधीची चेतावणी. हार्ट अटॅक येण्याआधी शरीर कसे संकेत देते? अधूनमधून छातीत चिमटे बसल्यासारखं दुखणं, श्वास घ्यायला अडचण येणं, जेवणानंतर पोट जड होणं पण छातीत दुखणं, चक्कर येणं, हात खांद्यात दुखणं, पायात वारंवार गोळे येणं, चालताना पिंढऱ्यात दुखणं, चालताना पिंढऱ्या म्हणजेच पोटऱ्यांमध्ये दुखणं, रात्री अचानक जाग येणं, श्वास घ्यायला त्रास होणं. लोक याकडे गॅस आहे, थकवा आहे असं म्हणून दुर्लक्ष करतात, पण ही शरीराची याचना आहे. आता आपण पाहूया हृदयाला वाचवणारे 5 पदार्थ. प्रत्येक पदार्थावर सखोल माहिती. ओट्स, नसांचं सफाई कामगार. ओट्स मध्ये असतो बीटा ग्लुकन, हा एक विशेष प्रकारचा तंतू म्हणजेच फायबर. तो वाईट कोलेस्टेरॉल गुंडाळून रक्तातूनच बाहेर टाकतो. ओट्स रोज नाश्त्यात घेतल्यानं नसांच्या भिंतीवर जमा झालेली चरबी वितळते, रक्तदाब नियंत्रणात राहतो, जळजळ कमी होते, हृदयाला प्रोटेक्शन मिळते, सतत भूक लागत नाही, वजन कमी होतं. ओट्स मध्ये इव्हेनॅन्थ्रामाइड्स नावाचं संरक्षक तत्व असतं, जे धमन्यांचे नुकसान होऊ देत नाही. कसे घ्यायचे? सकाळी 1 वाटी ओट्स दूध किंवा दह्यासोबत त्यामध्ये फळे टाकून घ्यावीत. 20 ते 30 दिवसात फरक जाणवतो. रोज ओट्स खाणं म्हणजे नसांवर जमलेला कचरा सफाईवाल्यासारखा काढून टाकणं. फॅटी मासे, नसांना लवचिकता देणारे. सॅल्मन, सार्डिन, मॅक्रेल यासारख्या माशांमध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स भरपूर प्रमाणात असते. ते रक्तदाब कमी करतात, रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून वाचवतात, नसांना पुन्हा लवचिक बनवतात, हृदयाचं धडधडणं सुरळीत करतात, कमी ऑक्सिजन मध्येही हृदयाचं काम सोपं करतात. ओमेगा 3 मुळे नसांवरची चरबी जणू वितळल्यासारखी हळूहळू कमी होऊ लागते. कसे घ्यायचे? आठवड्यातून 2 वेळा एक मध्यम तुकडा तेलात तळू नका, उकडून किंवा ग्रिल करून खा. ड्राय फ्रुट्स आणि बिया. हृदयाचे सैनिक. बदाम, अक्रोड, चिया बिया, अळशी बिया ही सगळी निसर्गाची औषधं आहेत. त्यात असतात निरोगी चरबी, भरपूर फायबर, शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स. ते चांगला कोलेस्टेरॉल वाढवतात, वाईट कोलेस्टेरॉल खाली आणतात, रक्तदाब कमी करतात, रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतात, जळजळ कमी करतात. अक्रोडमध्ये ओमेगा 3 देखील असतो, जो हृदयाला ढाल देतो. कसे घ्यायचे? रोज 5 ते 7 बदाम आणि 2 अक्रोड या प्रमाणात घ्यावे. 1 चमचा चिया बिया किंवा अळशीची पूड पाण्यात किंवा दुधासोबत घ्यावी. नसांना पोषण देणारे सैनिक म्हणजेच ड्राय फ्रुट्स. लसूण, नसांमधील पातळ नळ्या खुल्या करणारा. लसूण हा जिवंत औषध आहे. त्यात असलेली संयुगे जळजळ कमी करतात, नसांची लवचिकता वाढवतात, चरबी जमा होण्याला स्टॉप लावतात, रक्तदाब कमी करतात. लसूण नवीन कोलेस्टेरॉल तयार होण्यालाही थांबवतो. कसे घ्यायचे? सकाळी रिकाम्या पोटी 1 ते 2 लसूण पाकळ्या किंवा दुपारच्या जेवणात कच्चा हलका शिजवून
रोज वापरा, एकही दिवस सोडू नका. लसूण म्हणजे नसांवरचा ताळेबंद सुधारणारा हृदयाचा वकील. बेरीज, नसांवरील संरक्षण कवच. स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, ब्लॅकबेरी यामध्ये असतात फ्लेवोनाइड्स आणि पॉलिफेनॉल्स. हे अँटीऑक्सिडंट्स धमन्यांची सूज कमी करतात. नसांवरील चरबी वितळवायला मदत करतात. रक्तदाब नियंत्रणात ठेवतात. रक्तवाहिन्यांचं नुकसान टाळतात. हृदयाला ऊर्जा देतात. कसे घ्यायचे? रोज एक छोटा बाउल सॅलड सोबत किंवा ओट सोबत घ्यावे. उपलब्ध नसतील तर अमर्याद फळे, जांभूळ, मोसंबी, डाळिंब हे पर्याय आहेत. बेरीज म्हणजे नसांना ताजेपणा देणारा नैसर्गिक औषधी रस. या व्यतिरिक्त अजून काही पदार्थ. ओमेगा समृद्ध जवसाचे बी. विशेष गुण: जवसामध्ये असलेले ओमेगा 3 फॅट्स नसांमध्ये चिकटलेला वाईट कोलेस्टेरॉल विरघळवतात. काय होतं शरीरात? रक्तपुरवठा मोकळा होतो. जळजळ कमी होते. रक्तदाब नियंत्रणात राहतो. ट्रायग्लिसराइड्स कमी होतात. हृदयाच्या स्नायूंना पोषण मिळतं. हृदयविकाराचा धोका कमी होत जातो. कोलेस्टेरॉलचे प्रमाण हळूहळू संतुलित होते. रक्त पातळ राहते. गाठी कमी होतात. साखरेवरही परिणाम होतो. साखर नियंत्रणात राहते. वजन कमी करण्यास मदत करतो. कसं घ्यायचं? जवस थोडं भाजून बारीक पावडर करा. रोज 1 चमचा सकाळी कोमट पाण्यासोबत घ्या. आठवड्यातून 4 ते 5 दिवस नियमित घेऊ शकता. कोणी काळजी घ्यावी? रक्त पातळ करणाऱ्या गोळ्या चालू असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ऑलिव्ह ऑइल ऐवजी शेंगदाण्याचे तेल. कशामुळे उपयोगी आहे? यामध्ये असतं चांगलं फॅट जे वाईट फॅट कमी करतं. नसांच्या भिंतीवर पोट चढवतं. रक्तातील जळजळ कमी करतं. शरीरात काय बदल होतात? वाईट कोलेस्टेरॉल घटतो. चांगला कोलेस्टेरॉल वाढतो. रक्तदाब नियंत्रणात राहतो. हार्ट अटॅकचा धोका घटतो. ऊर्जाही वाढते. कसं वापरायचं? रोज घरच्या स्वयंपाकाचं तेल बदलू नका. आठवड्यातून 3 दिवस शेंगदाण्याच्या तेलाचा वापर करा. खोल तळणं टाळा. सफरचंद रोज खा आणि डॉक्टर दूर ठेवा. विशेष गुण: सफरचंदामध्ये असलेल्या द्रवतंतूमुळे नसांमध्ये साचलेला कोलेस्टेरॉल बाहेर निघतो. शरीरात बदल: रक्त स्वच्छ होते. फॅट नियंत्रणात राहते. पोटात तृप्ती राहते. हृदय मजबूत राहते. कसं घ्यायचं? रोज 1 सफरचंद चालासकट रात्री उशिरा टाळा. आहाराचा सुवर्ण नियम: रात्री 8 नंतर खाऊ नका. साखर, मैदा, तळलेलं पूर्ण टाळा. दररोज 3 ते 4 लिटर पाणी प्या. आठवड्यातून 1 दिवस डिटॉक्स डे ठेवा. त्यामध्ये फळं, सूप किंवा सॅलड घेऊ शकता. जीवनशैली बदल:
रोज 30 ते 45 मिनिटे चालणं. ताण कमी करण्यासाठी ध्यान करावे. झोप 7 ते 8 तास घ्यावी. स्क्रीन टाइम कमी करावा. धूम्रपान, दारू पूर्णपणे बंद करावी. हृदय वाचायचं असेल तर ताटाबरोबर आपल्या सवयी बदलाव्या लागतील. खराब कोलेस्टेरॉल हा मूक शत्रू आहे. त्याच्याशी लढायला औषधांची गरज नाही. निसर्गातील या 5 सुपर फूड्स पुरेसे आहेत. दर आठवड्यातून फक्त एकदा जरी घेतलं तरी नसांचा तरंगणारा कचरा खेचून बाहेर पडायला सुरुवात होते. हृदय सुरक्षित, जीवन सुरक्षित. कमेंट करा तुम्ही यातील कोणता पदार्थ उद्यापासून सुरू करणार आहे. व्हिडिओला शेअर करा. एखाद्याचं हृदय वाचू शकतं. आणि मी डॉक्टर रुपाली लवटे माझ्या हेल्थ अँड इन्स्पिरेशन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आरोग्य हेच संपत्ती. धन्यवाद.